ग्रंथालय आयोजित साहित्याच्या पारावर या महफिलीत लेखक वाचक द्वयी आणि रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचं हे 10वं पुष्प. आज आपल्या गप्पांमध्ये सहभागी होण्यासाठी जे 2 साहित्यिक इथे आले आहेत त्या दोघांनीही समाजात सकारात्मक बदल करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे आणि आपलं विहित कर्म जीव ओतून करत असल्यामुळे अनेक माणसंही जोडली आहे. एक आहेत विद्यार्थीप्रिय शिक्षक फ्रान्सिस डिमेलो आणि दुसऱ्या आहेत संवेदनशील डॉक्टर स्मिता दातार. असं म्हणतात, पालक, लेखक आणि शिक्षक कधीच रिटायर होत नाहीत. डिमेलो सरांमध्ये या तिन्ही गोष्टी एकवटल्या आहेत. शिक्षक तर ते आहेतच, प्रसंगी मुलांचे पालकही होतात. त्यामुळे त्यांची निवृत्त शिक्षक ही ओळख करून देणं इष्ट नाही. आजही ते विद्यार्थी, पालक व शिक्षकांना विशेष मार्गदर्शन करत असतात. त्यांनी मुलामुलींसाठी सुमारे 35 व्यक्तिमत्व विकास शिबिरांचं आयोजन केलं आहे. सरांनी सामवेदी बोलीभाषेतील लोकगीतांवर MPhil पदवी संपादन केली आहे. मुलांच्या भावविश्वात शिरून त्यांच्याशी चिरकाळ टिकणारं नातं निर्माण करणारे सर अनुभव समृद्ध आहेत. सरांच्या पुस्तकातले काही हृदयस्पर्शी प्रसंग वाचले की वाटतं, आईवडिलांनंतर मुलाला जवळ घ्यायचा हक्क खरंच शिक्षकाचा असतो. गेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो यांनी पुस्तकाला दिलेल्या रसाळ प्रस्तावनेत म्हटलंय, शाळा हे मुलांचं दुसरं घर असतं आणि घर ही पहिली शाळा याची जाणीव शिक्षकांना असावी लागते. अशी जाणीव असणाऱ्या डिमेलो सरांच्या ओघवत्या वाणीतून लाखो इथले गुरु या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल आणि त्यातील काही प्रसंगांबद्दल ऐकूया. त्यानंतर वाचकांना अतिशय भावलेल्या, प्रकाशनाच्या दिवशीच 400च्या वर विक्री झालेल्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देणार आहेत साहित्याची उत्तम जाण असणारे ललित कथा लेखक श्री अलेक्स मॅचाले. नमस्कार रसिक जन हो. ग्रंथालय प्रकाशित माझे लाखो इथले गुरु हे पुस्तक म्हणजे माझ्या ते एका शिक्षकाचे अनुभव कथन. परळचे आरंभट हायस्कूल आणि बोरडीचे गोखले हायस्कूल या 2 नामवंत शाळेमध्ये 37 वर्ष शिक्षक म्हणून काम करत असताना अक्षरशः हजारो विद्यार्थी, तेवढेच त्यांचे पालक, माझे शेकडो सहकारी शिक्षक, सेवक वर्ग, मुख्याध्यापक अशा सगळ्या माणसांमध्ये मी वाढलो आणि माझ्यातला शिक्षक म्हणून मी घडलो. त्याचबरोबर शाळेच्या विविध प्रकारच्या सहली, शालेय शिबिरे, वर्षा सहली, लांबरपेट सहली अशा अनेक उपक्रमांचं आयोजन करताना बऱ्याचदा काही अनपेक्षित प्रसंगांना आम्हा शिक्षकांना तोंड द्यावं लागलं. काही बरे वाईट अनुभवही आले, पण खरं सांगतो त्या अनुभवांनीच आम्हा शिक्षकांना खऱ्या अर्थाने समृद्ध केलं, प्रगल्भ केलं. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे शिक्षक म्हणून मला घडवलं. थोडक्यात हे सगळे विद्यार्थी, शिक्षक, हे अनुभव हे सगळेच माझ्यासाठी गुरु ठरले. हे सर्व अनुभव मी अक्षरबद्ध करावे अशी माझ्या काही सहकारी शिक्षकांची आणि माझ्या काही विद्यार्थी-विद्यार्थिनींची फार इच्छा होती. आणि म्हणून निवृत्तीनंतर एका निवंत क्षणी थोडा नॉस्टॅल्जिक होऊन मी ह्या सर्व आठवणी लिहून काढल्या आणि माझ्याच एका विद्यार्थिनीने या माझ्या आठवणींना एक समर्पक असं शीर्षक सुचवलं आणि ते म्हणजे लाखो इथले गुरु. या पुस्तकातले काही अनुभव मला तुम्हाला सांगायला आणि तुम्हाला ऐकायलाही नक्कीच आवडते. बोरडीच्या माझ्या शाळेमध्ये एक अतिशय उन्हाळ मुलगा होता. त्याचे आई वडीलही बेजार झाले होते आणि आमच्या शिक्षकांनी देखील त्याच्यापुढे हात टेकले होते. एके दिवशी तर त्याच्या आलेल्या एका तक्रारीने तर माझ्या संतापाचा पारा अचानक कधी नव्हे तो वर चढला. मी त्याला घेऊन रिक्षा घातलं आणि म्हटलं, चल तुझ्या आईवडिलांच्या स्वाधीन तुला करून येतो. बऱ्याच पुढे गेल्यानंतर एका उंच टॉवरपाशी
त्याने रिक्षा सोडायला लावली. त्याची एकूण इस्त्रीचा तो गणवेश, त्याची राहण्याची सोय छान चौकी पाहून मला असं वाटलं होतं की आज टॉवर मधल्या एखाद्या अपार्टमेंटमध्ये हा मुलगा नक्कीच राहत असेल. पण त्याने मात्र उजवीकडचा चाळीचा रस्ता पकडला. तो पुढे आणि मी पाठीमागे अशा त्या बैठ्या चाळीच्या गल्ली बोळातून तो मला पुढे पुढे घेऊन जात होता. एका क्षणी तर माझ्या मनात शंकेची पालच चुकचुकली की हा मुलगा मला नेमकं कुठे घेऊन जातोय, काय आहे याच्या मनामध्ये. पण इतक्यात एका बैठ्या चाळीच्या दाराशी तो थांबला. दारावरचा बारदानाचा पडदा त्याने बाजूला सारला. तो आणि त्याच्या पाठोपाठ मी घरामध्ये प्रवेश करणार इतक्यात दाराशीच झोपलेली त्याची आई ताडकन उठली. विस्कटलेल्या केसावरून हात फिरवताना तिने आमच्याकडे एक नजर टाकली आणि कोपऱ्यातली सळई उचलून ती तावातावाने म्हणाली, थांब, आज तुझं मी डोकंच फोडते, तुला सरानं घरी यायला लावला. मी ती सळई तिच्या हातातून खेचून वर माळ्यावर फेकून दिली आणि त्या आईला म्हटलं, अहो तसं काही नाही, आज त्याला बरं नाही म्हणून मी त्याला घेऊन आलोय. शेजारच्या लोखंडी कॉटवर त्या मुलाचे वडील टॉवेल गुंडाळून बसले होते. लाजीरवाण्या चेहऱ्याने ते मला म्हणाले, सर, मी असा बेकार. ही माझी पत्नी पहाटे लवकर उठून 8-10 घरी धुनीवांडी करून कसा तरी माझा संसार चालवते आहे आणि मुलांना शिकवते आहे. पण हा मुलगा माझा असा. मी त्या माणसाकडे पाहिलं, त्या घरातल्या सगळ्या वस्तूंकडे पाहिलं. सगळीकडे मला दारिद्र्याच्या प्रचंड खुणा दिसत होत्या आणि त्यामुळे त्या मुलाचा माझ्या मनातला संतापाचा पारा एकदम झरकन खाली उतरला. उलट एवढ्या अशा परिस्थितीतून एवढ्या दुरून हा मुलगा शाळेत येतो याच मला कौतुक वाटायला लागलं. मुलाबद्दल काहीच तक्रार न करता मी परतीच्या मार्गाला लागलो. माझ्या पाठोपाठ आलेल्या त्या मुलाला मी विचारलं की अरे तुझ्या घरची परिस्थिती अशी आणि तुझे इस्त्रीचे कपडे, तुझे छान चौकी, कसं काय रे. तेव्हा तो मला म्हणाला की सर, इथल्या श्रीमंताच्या गाड्या मी धुतो, त्याचे जे काही पैसे मिळतात त्यातले मी थोडे आईला देतो, बाकीचे मी सिगारेट, हॉटेलवर वगैरे उडून टाकतो. आणि तो कोपऱ्यावरचा इस्त्रीवाला आहे ना, त्याचे काही कपडे मी घरोवर पोचवतो, त्याच्या बदल्यात तो माझ्या आणि माझ्या भावाच्या कपड्यांना फुकट इस्त्री करून देतो. मित्रांनो, आमच्या समोर बसलेले एकाच गणवेशातले सगळे विद्यार्थी जणू काही एकाच आर्थिक स्तरातून, एकाच कौटुंबिक पार्श्वभूमीतून आणि एकाच संस्कारातून आल्याप्रमाणे आम्ही त्याला वागवतो, आम्ही त्यांच्याशी वागतो. पण प्रत्यक्षातलं वास्तव किती वेगळं आणि भयान असू शकतं हे या प्रसंगाने मला आणि आमच्या काही सहकारी शिक्षकांना समजून चुकलं. माझ्या परळच्या शाळेमध्ये पद्माकर ओझे नावाचा एक अतिशय हुशार आणि चुणचुणीत विद्यार्थी होता. शाळेतल्या एकांकिकेमधल्या अभिनयामुळे तर तो आमच्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला होता. नागिनीने आजारी असं कळल्यामुळे माझ्या 2 ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर मी त्याच्या घरी त्याला पाहायला गेलो होतो. नागिनीच्या फोडांनी त्याची अक्षरशः दयनीय अवस्था केली. आम्हाला बघून त्याच्या डोळ्यात अश्रूच गोळा झाले आणि तो आम्हाला विचारू लागला, सर, खरंच मी मरणार का हो? बघा ना, नागिनीची फोड किती वाढत चाललेत. हे ऐकून मी थोडा गलबलून गेलो. पण माझे त्या दोन्ही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी त्याला सांगितलं, अरे वेड्या, असं काही नसतं रे, ही सगळी वेडी समजूत आहे, नागिनीने कधी कोणी मरत नाही. मी तर त्याला पुढे जाऊन सांगितलं, अरे माझ्या शेजारच्या एका मुलाच्या गळ्याला नागिनीच्या फोडांचा विळखा बसला होता, काही झालं नाही, 4 दिवसात ठणठणीत बरा झाला. हे ऐकून पद्माकरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो खरंच विचारला की खरंच सर, मी मरणार नाही. आम्ही तिघांनी एकाच सुरात त्याला आश्वस्त केलं, अजिबात नाही. बघा, हीच गोष्ट त्याच्या आईवडिलांनी पद्माकरला समजावून दिली होती. पण विद्यार्थ्यांचा आम्हा शिक्षकांवर किती प्रचंड विश्वास असतो आणि त्या विश्वासाला आम्ही किती पात्र ठरलं पाहिजे हा धडा घेऊनच पद्माकरच्या घरातून आम्ही परत आलो. माझ्या पुस्तकामध्ये काही व्यक्तिचित्र सुद्धा आहेत. माझे एका ज्येष्ठ परब सरांच्या व्यक्तिचित्रातील एक छोटासा उतारा तुम्हाला सांगतो. सुरुवातीच्या माझ्या त्यांच्या परिचयाच्या काळामध्ये परब सरांच्या तोंडी कायम फोटोग्राफीची भाषा, चित्रकलेबरोबरच
त्याला फोटोग्राफीचाही फार मोठा छंद होता, किंबहुना त्या छंदाचं त्याला व्यवसायात रूपांतर करायचं होतं आणि म्हणून ते अक्षरशः झपाटले होते. एके दिवशी तर गंमतच झाली. ते शाळेत आल्यावर म्हणाले, हे कालच गण उचलली. फोटोग्राफी आणि फोटोग्राफीच्या सगळ्या साधनाबद्दलचं माझं त्यावेळेचं ज्ञान म्हणजे मी अज्ञानीच म्हणाला. पुढे म्हणाले की शाळेत 2 वेळा शूट केलं, काय भन्नाट रिझल्ट आलाय सांगू, वगैरे वगैरे. मी तर बुचकळतच पडलो. गण म्हणजे बंदूक, बंदुकांनी म्हणतायत, 2 वेळा शाळेत शूट केली असंही म्हणतायत, आवाज तर कुठे आला नाही. शिवाय आमचे प्रिन्सिपल जोशी सर तरी कशी परवानगी देतील. सगळंच माझ्या समजण्याच्या पलीकडचं. पण माझं हसं होऊ नये म्हणून मी गप्प राहिलो, मी काहीच बोललो नाही. पण पुढे पुढे परब सरांच्या परिचयाने त्यांची भाषा आणि त्यांची परिभाषा मला उलगडत गेली आणि त्या गणचं रहस्य सुद्धा उलगडलं. असे अनेक अशी व्यक्तिचित्रे, काही हृदयद्रावक प्रसंग, काही खळखळून हसायला लावणारे प्रसंग या पुस्तकामध्ये आपल्याला नक्कीच वाचायला आवडतील. धन्यवाद. श्री फ्रान्सिस डिमेलो हे 5 दशकाचा शिक्षकी पेशाचा अनुभव असलेले एक निवृत्त शिक्षक. लाखो इथले गुरु हे त्यांचं शिक्षकी पेशातील कारकिर्दीवर आधारलेलं पुस्तक अतिशय वाचनीय आणि रंजक झालेलं आहे. अतिशय सोप्या शब्दांमध्ये छोटी छोटी वाक्य वापरत मध्येच एखाद्याला चिमटा घेत आपला मुद्दा समजावून सांगण्याची डिमेलो सरांची हातोटी अतिशय विलक्षण आहे. त्यामुळे हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. समोरासमोर बसून गप्पा माराव्यात तसे हे पुस्तक वाचकाला सोबत घेऊन जातं. डिमेलोमधला शिक्षक हा एक उत्तम निरीक्षक आहे. विद्यार्थ्यांच्या खोल भावविश्वाची जाणीव असलेला अतिशय उत्कृष्ट असा मार्गदर्शक आहे. कधी मुलांवर पित्यासमान प्रेम करणारा तर कधी कठोर शिस्तीचा बडगा उगारणारा अशा ह्या प्रामाणिक शिक्षकाचं हे पारदर्शी अनुभव कथन वाचकाच्या नकळत त्याच्या मनाचा ताबा घेतं. घडलेला प्रसंग जसाच्या तसा हा व्यक्तीसह समोर उभा करण्याची ताकद डिमेलोंच्या लेखणीत आहे. त्यामुळे वाचकाला हेच प्रसंग, याच घटना, ह्याच व्यक्ती आपल्या देखील जीवनात येऊन गेल्याचं जाणवत राहतं. शाळेच्या मर्यादित परिघातून हे पुस्तक अलगद बाहेर पडतं आणि वाचकाला शाळेबाहेरील खऱ्या शाळेत घेऊन जातं. हे खरं म्हणजे डिमेलो सरांच्या लेखणीचं यश. खरं पाहता असे गुरु आपल्याला देखील आपल्या क्षेत्रात पदोपदी भेटत असतात. ते शिकवत जातात, आपण शिकत जातो. हे अव्यवहार सुरूच असतं. ही एक नवीन दृष्टी हे पुस्तक वाचकाला देतं. डिमेलो सरांचं भाषा प्रभुत्व ह्या पुस्तकात पानोपाणी जाणवतं. कधी ते हसवतात, कधी वाचकाचे डोळे ओले करतात, तर कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. सुन्याचं प्रकरण आणि पालकांविषयी भाष्य करणार खरंच वडील असे वागू शकतात, ही 2 प्रकरणं वाचकाच्या काळजाला अक्षरशः हात घालतात. कळसकाम आणि रतिबाचं दूध ही भानगड मात्र डिमेलो सरांच्या मिश्किल शैलीमध्येच वाचलेली बरी. हरतालिकेच्या सुट्टीच्या निमित्ताने डिमेलो सरांवर ओढवलेला काहीसा फजितीचा प्रसंग, पण तो देखील त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे ह्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा एक त्रिकोण आहे. विद्यार्थी या त्रिकोणाचा शिरोबिंदू तर पालक आणि शिक्षक हे पायाचे 2 बिंदू. हे डिमेलो सरांनी ह्या पुस्तकात नोंदविलेले निरीक्षण त्यांच्यामध्ये जबाबदार आणि संवेदनशील शिक्षकाची ओळख अधोरेखित करतं. डिमेलो सरांचं हे पुस्तक पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. खरं म्हणजे शाळेबाहेरील शाळेतील खऱ्या गुरुची ओळख करून देणारं हे पुस्तक म्हणजे लाखात एक असा गुरुच आहे. वैद्यकीय पेशा आणि कला यांचं एक अभिजात नातं आहे. कारण हा नुसता रुग्णसेवेचा धर्म नसून सर्जनाला साथ घालणारी कला आहे. डॉक्टर जितक्या संवेदनशीलतेनं शल्यचिकित्सा करतो तितक्याच निष्ठेनं एखादी कला देखील जोपासू शकतो. डॉक्टर स्मिता दातार या जनरल फिजिशियन असून सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ आहेत. कॅनव्हास या कथासंग्रहातील कथा वाचताना आपल्याला सारखं वाटत राहतं की डॉक्टर मनकवडे तर नाहीत, त्यांच्या कथा तुमच्या माझ्या मनातल्या असतात. प्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्र गडकर कॅनव्हासला दिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात, लेखिकेला जाणवणारी आयुष्याबद्दलची, माणसांबद्दलची स्पंदनं विणत त्यांची कथा स्वतःची अशी एक वीण निर्माण करत जाते. या कथासंग्रहाला
मराठा मंदिर उत्कृष्ट कथासंग्रह पारितोषिक मिळालेलं आहे. त्याची द्वितीय आवृत्तीही प्रसिद्ध झाली आहे. माझी राधा या कथेला संगीत देऊन श्री चकोर शहा त्याचं अभिवाचन करतात. कॅनव्हसमधील 16ही कथांचं अभिवाचन उमेश घैसास यांच्या आवाजात रेकॉर्ड झाले आणि नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या अंधशाळेत तो ऐकवला जातो हे विशेष. कथा, कविता, कादंबरी, एकांकिका, पटकथा लेखन, दिवाळी अंकाचं सहसंपादन, ई बुक अशा साहित्याच्या विविध प्रांतात मनमुक्त मुसाफिरी करणाऱ्या डॉक्टर अभिनय क्षेत्रातही अग्रेसर आहेत. रुग्ण सुरक्षा अभियान या संस्थेच्या त्या संस्थापकीय विश्वस्त आहेत. कॅनव्हसवर चितारलेल्या या कथांचे अंतरंग जाणून घेऊया डॉक्टर स्मिता दातार यांच्याकडून. वाचक अभिप्रायासाठी सहभागी होत आहेत हिरकणी या महिला संस्थेच्या प्रवक्त्या साधना पाटील. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता दातार. माझ्या कॅनव्हास या कथासंग्रहाविषयी गप्पा मारायला मी साहित्याच्या पारावर आले. कॅनव्हास म्हणजे एक कोरा कॅनव्हास असतो आणि ज्याच्यावर काही रंगरेषा चित्रकार काढतो. मग ते आकृतिबंध उमटतात आणि मग चित्रकार त्याच्यात रंग भरतो आणि चित्र तयार होतं. मला वाटतं तशाच प्रकारे आधी काही लेखकाला काही पात्र भेटतात, कुठेतरी काही घटनांची बीजं पडतात आणि मग कथा आकाराला येतात आणि मग त्याच्यामध्ये रंग भरले जातात. असे हे जे रंग भरले जातात, हे जे फटकारे मारले जातात कोऱ्या कॅनव्हासवर, त्याच्यातनं चित्रनिर्मिती होते आणि तसाच माझा हा पहिला कथासंग्रह कॅनव्हास. हा जो कथासंग्रह आहे ह्याच्यात 16 कथा आहेत. त्यांच्या निर्मितीच्याही काही कथा आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. पण मुळात 2015 साली मी एक पहिली शॉर्ट फिल्म लिहिली आणि तेव्हा मला शोध लागला की आपण लिहू शकतो आहे. त्याच्या आधी मी वृत्तपत्रात लिहित होते, काही दिवाळी अंकात थोडंफार लिहिलं होतं, पण त्या शॉर्ट फिल्मने मला आत्मविश्वास दिला आणि त्याच्यानंतर ह्या कथा मी लिहित गेले. आमचा एक कथा क्लब होता ज्याच्यात आम्ही काही लेखक मंडळी कथा लिहायचो आणि त्याच्यावर चर्चा करायचो. त्याच्यातनं कथा सकस होत गेल्या आणि हा कथासंग्रह जन्माला आला. व्यवसायाने मी डॉक्टर आहे आणि डॉक्टर असल्यामुळे माणसांचा सतत गराडा असतो. स्टाफ, पेशंट्स, बाकीची पण माणसं समाजातली ही सारखीच आपल्या अवतीभोवती वावरत असतात. त्यातून निरीक्षण करण्याची एक आवड, माणसं वाचण्याची आवड, असं कुठेतरी रोज घडणाऱ्या घटनांची प्रतिबिंब मनात उमटत गेली आणि लेखक मला असं वाटतं आपल्या पात्रांना सगळ्या भावना देतो. राग, लोभ, मत्सर, प्रेम सगळ्या भावना लेखक देतो आणि गोष्टी निर्माण होतात. खरं म्हणजे ही सगळी आपल्या अवतीभोवती ज्या घटना असतात त्याची स्पंदनं असतात, त्याची प्रतिबिंब असतात, पण लेखक त्या पेन डाऊन करू शकतो, कागदावर उतरवू शकतो, म्हणून त्या गोष्टी होतात. आणि ह्या कथासंग्रहात मानवी नातेसंबंधांचं वर भाष्य आहे, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या काही घटनांवर भाष्य आहे, माणसं माणसांशी कशी वागतात त्याच्यावर काही मी भाष्य केलेलं आहे. तर अशा ज्या माझ्या कथा आहेत त्यातली एक कथा आहे पहिली, झुंज. झुंज ही कथा एक वर्तमानपत्रात बातमी आली होती की हनुमंथप्पा कोप्पड नावाचा धारवाडला राहणारा सैनिक सियाचेनला 25 फूट बर्फाखाली जिवंत सापडला होता. आणि तेव्हाच मी भुज बॉर्डरवर एका गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करायला गेलेले, सैनिकांचं आयुष्य जवळून पाहत होते. ह्या दोन घटनांची कुठेतरी सरमिसळ झाली आणि झुंज कथा जन्माला आली. त्याप्रमाणेच काही ज्या कथा आहेत, माझी राधा, नंतर चमेली के मंडवे तले, कॅनव्हास, ह्या थोड्याशा पुरुषांच्या दृष्टिकोनातनं मी लिहिल्या. चमेली के मंडवे तले एका अगदी वृद्धात्वाकडे आता झुकणाऱ्या जोडप्याची कथा आहे. सहजीवनावरचीच आहे, पण तरीसुद्धा ते जे आजोबा असतात ते कसे ट्रान्सफॉर्म होत जातात त्यांच्या आयुष्यात प्रेम आल्यावर, त्याच्यावरची कथा आहे.
माझी राधा ही अनयचा म्हणजे राधेच्या नवऱ्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेली कथा आहे. कॅनव्हास ही जी कथा आहे ती एका पुरुष शिक्षकांवर लिहिलेली कथा आहे. जनरली आपल्या जर असं कानावर आलं की कुठल्या तरी मुलीचा विनयभंग झाला आणि तो पुरुषाने केला तर आपण चटकन विश्वास ठेवतो. पण हे जे शिक्षक आहेत हे इतक्या तरल मनाचे आहेत आणि खरंच असं घडलेलं असतं का आणि त्यांचं भावविश्व कसं आहे त्याच्यावर ही कथा आहे कॅनव्हास. नंतर डॉक्टर असल्याने ऑफकोर्स पेशंटचं काहीतरी प्रॉब्लेम्स त्याच्यात येणारच होते, पण तरी मी ते पेशंटची गोष्ट म्हणून लिहिलेली नाही आहे. पण IVFबद्दल आपण सगळेच ऐकतो आणि दाम्पत्यांना फार मोठ्या ताणातनं जावं लागतं. त्याचं जर चांगलं आउटकम आलं तर सगळेच खुश होतात, पण नाही आलं तरीसुद्धा काही जण जे कसं सकारात्मक घेतात नवीन पिढीतले लोक, तिथे मला माझे ओंकार आणि गार्गी ही पात्र भेटली आणि त्यांच्यावरती कथा आहे. सौदा ही एका सरोगेट मदरवर कथा आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी ही परत एका नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलीची एक हलकी फुलकी गोष्ट आहे. खेळ ही आपल्याला एक थेट कोकणातलं एक वातावरण आहे आणि त्याच्यावरची एक कथा आहे. ह्याची पण एक वेगळीच कथा आहे. आता मी सांगत नाही, तुम्ही वाचा आणि तुम्हीच मला अभिप्राय द्या त्याच्यावरती. यू आर माय सोनिया ही एका सोफिया नावाच्या रोबोचा शोध लागला असं एक वर्तमानपत्रात आलं होतं आणि जूल नावाचा एक छोटा रोबो तयार झाला होता, तर त्याच्यावरनं मला एक सुचलेली कथा आहे यू आर माय सोनिया. ICUच्या खिडकीतनं ही माझ्या अनुभवांवरच आधारित एक कथा आहे. अशा अनेक कथा तुम्हाला कॅनव्हासमध्ये वाचायला मिळतील. डिपार्चर, तिची गोष्ट, जनी ह्या काही थोड्याशा व्यक्तिचित्रणात्मक कथा आहेत, पण त्याच्यातही काही वेगळे प्रॉब्लेम्स मी डिस्कस केलेले आहेत, तर त्याही तुम्ही नक्की वाचा. आणि मला सांगायला आनंद होतो की पिंडदान ही जी माझी कथा आहे ती मी एका कार्यक्रमात वाचली होती आणि तिथे रत्नाकर मतकरींनी ती ऐकली होती आणि त्यांनी असं विचारलं होतं की ती कथा कोणाची होती. ते फार चांगली कथा होती आणि त्यांना म्हणावं नेहमी लिहित राहा, आणि माझ्यासाठी हे फार मोठं प्रशस्तीपत्रक होतं पिंडदान या कथेचं. आणि या सगळ्या अशा ज्या चांगल्या मला सगळ्यांकडनं पोचपावत्या मिळत गेल्या त्याच्यामुळे सुद्धा माझा हुरूप वाढला. माझी राधा या कथेतल्या एका परिच्छेदाचं मी अभिवाचन करते. गाय हंबरली म्हणून त्या तरुणीनं मागं बघितलं. ती तू होतीस माझी राधा, अलौकिक सुंदर. तू इतकी सुंदर आहेस याची पण एकदा पुन्हा जाणीव झाली. मी मागं फिरलो. हल्ली तुपाला पूर्वीसारखी कणिक का येत नाही? अंगणातली रांगोळीची रेष वाकडी का असते? वेणी घालून घ्यायला तू का येत नाहीस? हे प्रश्न डोळ्यातल्या पाण्यात धूसर झाले आणि कृष्णाची काळी सावली हळूहळू आपल्या संसारावर पडायला लागली. तू कृष्णाच्या प्रेमात बुडत होतीस. प्रेम की भक्ती? पण तुझ्या मुखात त्याचंच नाव असायचं. यमुनेवर पाण्याला जाऊन तू रिकामी घागर घेऊन परत यायचीस. तू माझ्याशी प्रतारणा करत नव्हतीस, पण तुझ्यासाठी शेजेवर मी नसून कृष्ण असायचा. तुझं, कृष्णाचं आणि यशोदामाईचं पण चांगलं मेतकूट होतं. आईला वाटायचं तुला काम करायला नको म्हणून हे बहाणे आहेत, पण मला मात्र गोष्टी उलगडायला लागल्या होत्या. तुझ्या अर्ध्या रात्री बाहेर राहण्यासाठी आईनं मार दिला की पाठीवर चंदन मात्र मी लावायचो, कारण मला तुमचं जगावेगळं प्रेम उमजायला लागलं होतं. मान्य होतं असं मात्र मी म्हणणार नाही. आताशा रानातनं कृष्णाने लावलेला आळता पावलांना लावूनच तू घरी यायचीस. पावलं फक्त आपल्या घरी उमटायची. केसात रानफुलं कृष्णाने माळून दिलेली असायची. शेजेवर त्यांचा गंध मला डंख करायचा. हातांना मेहंदी तो लावून द्यायचा, रंग मात्र मी बघायचा. तरी कुठेतरी आशा वाटत होती की आपलं प्रेम तू विसरली नाहीयेस. साध्या भोळ्या अनयला ओळख मिळवून देणारी, त्याच्यासाठी हाडाची काडं करणारी अनयची राधा
एका दुसऱ्या पुरुषाला सर्वस्व मानते. या आगीत मी होरपळून निघायचो. पण तुमचं प्रेम अशारीर असल्याचं तू सांगितलं होतंस आणि तू सांगितलंस म्हणजे ते खरंच होतं. नुकतंच माझं अजून एक पुस्तक प्रकाशित झालं आहे, डी.के. दातार द व्हायोलिन सिंग्स. हे माझे सासरे पद्मश्री पंडित डी.के. दातार व्हायोलिनिस्ट यांच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे, तर तेही नक्की वाचा. कॅनव्हास हा माझा कथासंग्रह तुम्हाला आवडला का हे मला नक्की सांगा. वाट बघते अभिप्रायाची. धन्यवाद. नमस्कार, मी साधना पाटील. मी आज एक सुंदरसं पुस्तक वाचलं आहे, ते तुमच्यासाठी घेऊन आली आहे. पुस्तकाचं नाव आहे कॅनव्हास आणि लेखिका आहेत डॉक्टर स्मिता निखिल दातार. तर यात एकूण 16 कथा आहेत. पहिलीच कथा आहे झुंज, जी आपल्या इंडियन फौजी एक आहेत त्याच्या जीवनावर आहे. तर त्या लोकांचं राहणं, त्या लोकांना द्यावी लागणारं किती अनेक कठीण परिस्थितींना द्यावं लागणारं तोंड, याविषयी अतिशय बारकावे टिपलेले आहेत लेखिकेनं आणि जे आपल्याला त्या जागेवर घेऊन जातात. हे खरं तर त्या गोष्टीचं यश आहे आणि खूप सुंदर चटका लावून जाणारी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे अजून एक मला अतिशय आवडलेली कथा म्हणजे या विषयावर कथा होऊ शकते का असा विचार येतो. खरं तर एक अंगठी हरवली आणि तिचा शोध, आणि मी जास्त नाही सांगणार, ते तुम्हीच बघा काय आहे. पण अतिशय सुंदर हल्लीच्या तरुणाईची भाषा त्याच्यात वापरली गेली आहे. त्यांचा एकूणच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला दिसतो, आशावादी दृष्टिकोन आपण म्हणतो त्याप्रमाणे. तर फार सुंदर झाली आहे ती पण कथा. तुम्हाला नक्की आवडेल. ती हलकी फुलकीची आहे. अशा अनेक वेगवेगळ्या मूळच्या कथा तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. अजून एक आपल्याला राधा कृष्ण माहीत असतात. राधाविषयी किंवा कृष्णाविषयी खूप ठिकाणी लिहिलं गेलं आहे, वाचलं गेलं आहे, खूप गायलं गेलं आहे, गाणी लिहिली गेली आहेत. पण या राधेचा पती, त्याच्याकडे कायमच दुर्लक्ष झालेलं आहे. तर अनयची भावावस्था, राधा जेव्हा कृष्णाच्या मागे वेडी आहे तर त्याला कसं वाटत असेल, तो कसा विचार करत असेल, हा सगळा विचार लेखिकेने याच्यात दाखवलेला आहे. तर ती पण अतिशय सुंदर कथा झालेली आहे. अजून एक कथा, सासू सुनेचं एक अनोखं नातं दिसतं आपल्याला आणि अतिशय गंभीर विषयावर कथा आहे ती, पिंडदान. ती पण मला खूप आवडलेली कथा आहे. तर अशा अनेक कथा सगळ्या वेगवेगळ्या मूडच्या आहेत. शेवटची एक कथा मी सांगते तुम्हाला, ICUच्या खिडकीतून. ही लेखिकेची आपबीती आहे. ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे एखाद्या वेळी डॉक्टर जेव्हा पेशंटच्या बेडवर जातो आणि जेव्हा त्याला माहिती आहे की हा आजार किती गंभीर आहे, याचे परिणाम काय होऊ शकतात, त्यावेळी त्याची भावावस्था काय असू शकेल, त्याचं आपल्या कुटुंबाप्रती प्रेम, काळजी, हे सगळं काही त्यांनी खूप छान त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे आपणही त्याच्याबरोबर प्रवास करत जातो या कथेच्या बरोबरच कधीही. प्रत्येक कथेचं ते वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे मस्त झाला आहे कथासंग्रह. तुम्ही नक्की वाचा. मंडळी, डिमेलो सरांच्या शाळेत फेरफटका मारून यायची आणि डॉक्टर स्मिता दातारांच्या कॅनव्हासवरील रंगांची उधळण पाहायची जबरदस्त इच्छा झाली ना तुम्हाला? महफिलीत कलाकाराची तान जितकी महत्त्वाची ना, तितकीच महत्त्वाची प्रेक्षकांची दाद. या अक्षर महफिलीत तुमची दाद म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया. ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवर आणि वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवर त्या अगदी भरभरून येऊ द्या. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी नवीन लेखक आणि वाचकांसोबत साहित्याच्या पारावर.